कृत्रिम बुद्धिमत्तेचं भवितव्य महाकाय प्रणालीऐवजी लघु आणि कार्यक्षम प्रणालीद्वारे साकारलं जाईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं दावोस परिषदेत प्रतिपादन. रायगड पेण ग्रोथ सेंटर या प्रकल्पांतर्गत 1,00,000 कोटींहून जास्त थेट परकीय गुंतवणूक होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. उच्च उत्पन्नाचे रोजगार निर्माण होण्याचा विश्वास. दावोस परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्योग क्षेत्रातल्या धोरणांसोबत भेटीगाठी. नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अद्ययावत राहण्यासाठी दावोस शिखर परिषद महत्त्वपूर्ण. मुख्यमंत्री. जगात सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या भारतासोबत युरोपीय महासंघाचा लवकरच मुक्त व्यापार करार होणार. युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डे लेयेन यांची दावोसमध्ये माहिती. लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना. जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस. आणि भारत न्यूझीलंड दरम्यान T20 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपूरमध्ये होणार. नमस्कार.